जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्र हो, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज हायकोर्टाचे न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या न्यायालयामध्ये स्वतःही उपस्थिती राहून आपली बाजू मांडण्यास अथवा एखादा वकील देण्यास विरोध दर्शवला आहे. एकतर्फी जो निकाल येईल तो स्वीकारून पुढची बाजू आणि पुढचा निर्णय आपण घेऊ, असं केजरीवाल का म्हणाले. या विषयाचा जर विचार केला तर ज्या भ्रष्टाचाराच्या खोट्या केसमध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोदीशहा आणि भाजपानं ईडीच्या माध्यमातून, CBIच्या माध्यमातून बरेच महिने जेलमध्ये सडवलं आणि त्या काळात दिल्लीच्या निवडणुका करून घेतल्या आणि सत्ता हस्तगत केली. त्यामध्ये जेव्हा निकाल लागला त्यावेळेस कोर्टाने स्पष्ट सांगितलं की माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये तुमच्याकडं भ्रष्टाचाराचा कुठलाही पुरावा नाही आणि केजरीवाल हे निर्दोष आहेत आणि त्यांना कोर्ट सही सलामत बरी करत आहे. पण त्याच वेळी कोर्टाने CBIवर मात्र आणि CBIच्या तपास अधिकाऱ्यावर ताशेरे ओढले आणि त्या अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश दिले. तेव्हा सत्य पचणं अवघड जातं, कारण खोटं गावभर चरून येतं पण सत्याला कोणी वाली नसतो. तेव्हा CBIने हायकोर्टामध्ये याच्यावर याचिका दाखल केली आणि त्या हायकोर्टाच्या न्यायमूर्ती आहेत स्वर्णकांता शर्मा, ज्या RSSच्या मंचावर खुलेआम जातात, RSSचं समर्थन करतात. तसं पाहिलं तर केजरीवालांचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. ते न्यायव्यवस्थेला मानतात, कारण त्यांना जो न्याय मिळाला तो न्यायव्यवस्थेतून मिळाला हेही कबूल करतात. त्यांचं निर्देशत्व ज्याप्रमाणे कोर्टानं सिद्ध केलं त्यामुळे त्यांचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे हेही अधोरेखित होतं. पण न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या कोर्टामध्ये हा किंवा ही केस नको असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा त्यांनी गांधीजींचा विषय काढला. गांधीजींच्या 3 रस्त्यापैकी एखादा रस्ता निवडू असं त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं पहिला रस्ता आहे की संवाद साधणे, चर्चा करणे, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे, त्यातून जर समोरून काही झालं तर ठीक. म्हणून त्यांनी स्वतः न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांची भेट घेतली, त्यांना लेखी निवेदन दिलं, त्यांच्याशी चर्चा केली की तुम्ही कुठल्याही न्यायाधीशासमोर ही केस सोपवा, पण तुम्ही यामध्ये नको असं माझं मन सांगते. पण न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा ह्या मात्र तसोबरही हल्ल्या नाहीत आणि त्यांनी या केसमधून स्वतःला अलिप्त केलं नाही. त्यानंतर दुसरा मार्ग, स्वतःच्या मनाचा विचार काय असेल हे अरविंद केजरीवाल यांनी बोलून दाखवलं. आणि तिसरी गोष्ट, जर आता काहीच होत नाही तर सत्याग्रहाची भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. ते मला त्यासाठी सत्याग्रह करावा लागला तरी चालेल, पण मी संयमानं, विचारपूर्वक आणि सत्याच्या मार्गाने सत्याग्रह करणार आहे. आणि या केसमध्ये मी स्वतः न्यायालयात दाखल होणार नाही. माझ्यातर्फे माझी बाजू मांडण्यासाठी कुठलाही वकीलसुद्धा हजर राहणार नाही. जो काही निकाल येईल त्या निकालाचं कारण काय असेल हे मला आधीच कळते. मला शंका आहे, कारण जे भारत सरकारची जी केंद्राची जी वकिलांची त्यांचा पॅनल आहे त्यामध्ये एकूण 700 वकील आहेत आणि त्या 700 वकिलामध्ये जे अधिवक्ता तुषार मेहता आहेत त्यांच्या हाताखाली
या स्वर्णकांता शर्माची 2 मुलं आहेत आणि त्यांना 2023पासून या तुषार मेहतांनी 5,904 केस दिलेल्या आहेत. तेव्हा एक वकील जर पूर्ण केंद्राची हे ठरवतो, स्ट्रॅटेजी ठरवतो, तर त्या केसमध्ये निकाल ठरलेला आहे. कारण जेव्हा तुषार मेहताची मुलंच या केसची बाजू मांडत असतील तर तो निकाल कसा असेल हे मी नव्यानं सांगण्याची गरज नाही. असं मुख्यमंत्री केजरीवालांनी आज आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याने मनोगतामध्ये हेही सांगितलं, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, ज्युडिशरीवर विश्वास आहे. ज्या भ्रष्टाचाराच्या खटल्यामध्ये मला जेलमध्ये टाकलं तिथूनसुद्धा न्यायव्यवस्थेनंच मला निर्दोष मुक्त केलं आणि त्यामुळेच मी विनंतीही केली न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांना की तुम्ही ही केस हायकोर्टाच्या कुठल्याही न्यायमूर्तीकडे सोपवा, पण तुम्ही या केसपासून आलिप करा. पण ते मानायला स्वर्णकांता शर्मा ह्या तयार नाहीत. तेव्हा या निकालाचा पुढचा निर्णय लक्षात घेऊन अरविंद केजरीवाल म्हणाले की मी स्वतः हजर राहणार नाही, माझी पैरवी करण्यासाठी मी कुठला वकील देणार नाही. जो निकाल येईल तो येऊ द्या, त्यानंतर पुढची वाटचाल मी करेल आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये जाणे असेल किंवा आणखी काही पर्याय काय सापडतो तो पाहता येईल. पण मित्र, ज्या खटल्यामध्ये एकही आरोप अरविंद केजरीवालावर सिद्ध होऊ शकला नाही आणि त्या खटल्यामध्ये कोर्टानंच CBIवर ताशेरे ओढले असताना, त्या तपास अधिकाऱ्याची चौकशी लावली असताना तीच CBI अरविंद केजरीवालांच्या विरोधात हायकोर्टात जाते. याचा अर्थ काय? भाजपाला छोटे मोठे पक्ष ठेवायचेत की संपवायचेत हा प्रश्न मात्र अधोरेखित होतो. आणि त्याच निमित्तानं अरविंद केजरीवालांनी हा निर्णय घेतलेला आहे. जर तुमच्याकडे कुठला भ्रष्टाचाराचा पुरावाच नाही आहे, माननीय कोर्ट सांगते, तरी देखील CBI पुन्हा केजरीवालांच्या विरोधात हायकोर्टात जाते आणि त्या हायकोर्टाचे न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा ह्या RSSच्याच भाग आहेत. तेव्हा निकाल काय असेल? मग अरविंद केजरीवालांनी घेतलेला निर्णय मला तरी योग्य वाटतो. यावर तुमचं मत काय की भारतामध्ये यापुढे लोकशाहीवर विश्वास ठेवायचा, न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा की नाही? कारण यांनीच बसवलेले न्यायमूर्ती हे आपल्याकडं निकाल देतील कसा? त्याचं ज्वलंत उदाहरण महाराष्ट्र आहे. अजूनही ठाकरे शिंदेंचा निकाल लागलेला नाही आहे. शरद पवार अजित पवारांच्या पार्टीचा निकाल लागलेला नाही आहे. त्यानंतर निवडणुका झाला, नवे मुख्यमंत्री आले, पण निकाल लागला नाही आणि तेच होणार आहे आत्ता देखील. म्हणूनच केजरीवालांनी आपलं मनोगत आज व्यक्त केलं. मित्रो, तुम्हाला काय वाटतं? खरंच भारत नेपाळच्या दिशेने वाटचाल करतोय का? भारतातली लोकशाही लोप पावते का? कमेंट करा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोवर थांबतो. जय जिजाऊ.